नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के स्पर्धा परीक्षा आरत या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. आजच्या या विश्लेषणात आपण एका अतिशय रंजक विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे मानवी मन ज्ञान कसं मिळवतं, ही शिकण्याची प्रक्रिया नेमकी घडते तरी कशी. आपण आज मानवी मनाच्या आणि शिकण्याच्या प्रक्रियेच्या एका भन्नाट प्रवासाला निघणार आहोत. ज्याप्रमाणे एक भक्कम इमारत उभी करण्यासाठी मजबूत पाया आणि अचूक ब्लूप्रिंट लागतो, अगदी तशीच आपल्या शिकण्याची प्रक्रिया असते. शैक्षणिक मानसशास्त्राचं हेच आर्किटेक्चर आज आपण डिकोड करणार आहोत. सुरुवातीलाच एक विचार करायला लावणारा प्रश्न समोर येतो. कधी विचार केलाय का, एखादी पूर्णपणे अनोळखी गोष्ट जी आपल्याला अजिबात येत नसते, ती अचानक कशी काय आपली सवय किंवा कौशल्य बनते. नवीन गोष्टी शिकताना येणाऱ्या नैराश्याचा अनुभव आपल्या सगळ्यांनाच असतो. कधीकधी वाटतं ना की आपली प्रगती पूर्णपणे थांबलीये आणि अचानक एका क्षणी अरे चा, हे तर असं होतं, असा तो आहा मोमेंट आपल्याला मिळतो. मेंदूचा हा प्रवास खरंच थक्क करणार आहे. तर आजच्या या विश्लेषणाचा आपला फ्लो कसा असेल ते पाहूया. आपण मानसशास्त्राचा उदय, थॉर्नडाईकचे प्रयोग, मानवी वर्तनाच्या अभ्यासाच्या पद्धती, ब्लूम्स टॅक्सॉनॉमी, इन्साइट म्हणजे मर्मदृष्टी आणि शेवटी अध्ययन वक्र आणि पठार यावर चर्चा करणार आहोत. चला तर मग लगेच सुरू करूया. सर्वात आधी मानसशास्त्र आणि शिक्षणाचा उदय कसा झाला ते बघूया. आपण मानसशास्त्राच्या ऐतिहासिक पायापासून सुरुवात करूया. एकदम सुरुवातीला ग्रीक तत्वज्ञ ॲरिस्टॉटलने याला थेट आत्म्याचं शास्त्र म्हटलं होतं. पण खरा टर्निंग पॉइंट आला तो 1879 मध्ये, जेव्हा विल्हेल्म वुंट या जर्मन मानसशास्त्रज्ञाने जगातील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा उभारली. इथूनच मन हा चक्क प्रयोगशाळेतील अभ्यासाचा विषय बनला. पुढे फ्रॉइड यांनी अबोध मनाची संकल्पना मांडली आणि वॅटसन यांनी थेट माणसाच्या वर्तनावर फोकस करून याला अधिक शास्त्रीय स्वरूप दिलं. आता मानसशास्त्र म्हणजे फक्त हवेतल्या गप्पा नाही बरं का. रॉबर्ट वुडवर्थ यांचं हे प्रसिद्ध सूत्र बघा, B=S+O+R. याचा सोपा अर्थ असा की आपलं वर्तन किंवा बिहेवियर हे उत्तेजन म्हणजे स्टिम्युलस, जीव म्हणजे ऑर्गॅनिझम आणि आपला प्रतिसाद म्हणजे रिस्पॉन्स यावर अवलंबून असतं. याच एका फॉर्म्युलाने मानवी कृतीला एका वैज्ञानिक चौकटीत बसवलं आणि शैक्षणिक मानसशास्त्राचा एकदम पक्का पाया घातला. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या टप्प्याकडे, थॉर्नडाईक आणि त्यांचे वर्तणुकीवरचे प्रयोग. एडवर्ड ली थॉर्नडाईक हे शिकण्याच्या प्रक्रियेचे पहिले आर्किटेक्ट मानले जातात. त्यांचा एक अतिशय प्रसिद्ध सिद्धांत आहे कनेक्शनिझम किंवा बंध सिद्धांत. त्यांच्या मते आपण कोणतीही गोष्ट कशी शिकतो तर ट्रायल अँड एररने, म्हणजेच प्रयत्न करा, चुका आणि पुन्हा प्रयत्न करा. यामुळे उत्तेजन आणि प्रतिसाद यांच्यात एक पक्का बॉन्ड तयार होतो. याच सिद्धांतामुळे प्राण्यांच्या मानसशास्त्राला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. हे समजून घेण्यासाठी 1898 मधला त्यांचा तो प्रसिद्ध मांजरांचा प्रयोग आठवा. त्यांनी काही भुकेल्या मांजरांना एका पझल बॉक्समध्ये ठेवलं होतं. साहजिकच मांजरांनी बाहेर पडण्यासाठी खूप धडपड केली, भरपूर चुका केल्या, पण हळूहळू त्यांना ती कडी उघडण्याची पद्धत समजली. यातून थॉर्नडाईक यांनी सिद्ध केलं की शिकणं ही एक यांत्रिक आणि हळूहळू होणारी प्रोसेस आहे. आज आपण शाळेत जे गणित किंवा भाषा शिकतो ना, त्याचा बेस हाच आहे. भाग 3. मानवी वर्तनाचा अभ्यास करण्याच्या पद्धती. आता प्रश्न असा पडतो की मानवी मनाचा अभ्यास नेमकं कोणत्या साधनांनी करायचा. इथे आपल्याकडे 5 मुख्य पद्धती आहेत. पहिलं म्हणजे आत्मनिरीक्षण, म्हणजे स्वतःच्याच मनाचं निरीक्षण करणं. पण हे थोडं सब्जेक्टिव्ह होतं. म्हणूनच निरीक्षण, सर्वेक्षण, केस स्टडी आणि प्रायोगिक पद्धती पुढे आल्या. या प्रायोगिक आणि निरीक्षण पद्धतींमुळेच संशोधकांना मानवी मनाचा एकदम अचूक आणि ऑब्जेक्टिव्ह डेटा मिळायला लागला. यातली एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे संशोधक प्रयोगादरम्यान नेमकं काय करतात ते व्हेरिएबल्स म्हणजे चले वेगळे करतात. समजा आपण शिकवण्याची एकदम नवीन पद्धत वापरली तर ते झालं स्वतंत्र चल किंवा इंडिपेंडेंट व्हेरिएबल, आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मार्क्सवर जो काही फरक पडतो ते झालं परतंत्र चल किंवा डिपेंडेंट व्हेरिएबल. यावरूनच आपल्याला कळतं की नेमक्या कोणत्या कारणामुळे शिकण्याची प्रक्रिया वेगाने घडते. आता वळूया ब्लूम्स टॅक्सॉनॉमी ऑफ लर्निंगकडे. आता आपण ज्ञानाच्या इमारतीचं खरं ब्लूप्रिंट पाहणार आहोत. कल्पना करा, एखादी कठीण गोष्ट शिकायची असेल तर फक्त डोक्याचा वापर करून भागत नाही, बरोबर? म्हणूनच शिकण्याचे 3 मुख्य भाग केले आहेत. बोधात्मक क्षेत्र म्हणजे आपलं डोकं, भावात्मक क्षेत्र म्हणजे आपलं हृदय आणि भावना, आणि क्रियात्मक क्षेत्र म्हणजे आपल्या शारीरिक हालचाली.
एका खऱ्या आणि परफेक्ट शिक्षणासाठी या तिन्हींचं कॉम्बिनेशन लागतं. बोधात्मक क्षेत्राची ही जी बुद्धिमत्तेची शिडी आहे ना, ती आपण कशी चढतो ते पाहूया. सगळ्यात आधी येते माहिती मिळवणं. मग आपल्याला त्याचं आकलन होतं. नंतर आपण ते प्रत्यक्षात वापरतो. तिथून पुढे जाऊन आपण त्या माहितीचं ॲनालिसिस किंवा पृथक्करण करतो. नवीन आयडियाज एकत्र करून सिंथेसिस करतो. आणि सगळ्यात वरची पायरी म्हणजे त्याचं इव्हॅल्युएशन किंवा मूल्यमापन करणं. ही पूर्ण शिडी चढली की शिकण्याची प्रक्रिया पूर्ण होते. भाग 5. मर्मदृष्टी म्हणजेच अचानक झालेलं आकलन. पण एक मिनिट, शिकण्याची प्रक्रिया नेहमीच अशी हळूहळू आणि पायऱ्या होते का? तर नाही. इथे येते मर्मदृष्टी किंवा इन्साईटची संकल्पना. इन्साईट म्हणजे एखाद्या समस्येवर अचानक सापडलेलं उत्तर. आपण याला डोक्यात अचानक पेटलेलं बल्ब म्हणू शकतो. इथे आपण ट्रायल अँड एरर परत नाही बसत, तर अचानक मेंदू सगळी धागेदोले जोडतो आणि आपल्याला समस्येचं एका क्षणात पूर्ण आकलन होतं. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपण थॉर्नडाईकचा सिद्धांत आणि इन्साईट यातला फरक स्पष्टपणे पाहू शकतो. थॉर्नडाईकच्या मते शिकणं हे संथ आहे. चुका करून सवयीनं शिकण्यावर त्यात भर आहे. तर दुसरीकडे इन्साईट हे अचानक होणारं रिअलायझेशन आहे, जे एकदम होलिस्टिक आकलन देतं. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की शिकणं ही जशी एक संथ प्रोसेस आहे, तशीच ती अचानक मिळणाऱ्या कल्पकतेची एक चमकदार झेपसुद्धा आहे. हे एकदम परफेक्ट समजून घेण्यासाठी कोहलरचा तो चिंपॅन्झीचा प्रयोग आठवा. कोहलरने उंचावर केळी लटकवली होती. त्या वांद्रानं नुसत्या उड्या नाही मारल्या, तर तो थोडा वेळ शांत बसला आणि त्याने विचार केला. अचानक त्याच्या डोक्यात आयडिया चमकली. त्याने खोक्यावर खोके रचले, बांबू जोडले आणि ती केळी मिळवली. हे आहे इन्साईटचं एकदम उत्कृष्ट उदाहरण, जिथे भूतकाळ आणि वर्तमानाच्या पलीकडे पाहण्याची कल्पकता एकत्र येते. आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलोय. अध्ययन वक्र आणि पठार. कोणतीही नवीन गोष्ट शिकताना आपली प्रगती कशी होते याचा ग्राफ कसा असतो. सुरुवातीला आपण संथ असतो. मग बेसिक गोष्टी समजल्या की आपला वेग वाढतो. त्यानंतर एक असा काळ येतो जिथे आपल्याला वाटतं की आपली काहीच प्रगती होत नाहीये. याला प्लॅटो फेज किंवा पठारावस्था म्हणतात. पण त्यानंतर आपण परत वेगाने शिकतो आणि शेवटी आपल्या एका नैसर्गिक क्षमतेच्या मर्यादेवर पोहोचतो. आता ही जी प्लॅटो फेज असते ना, तेव्हा नैराश्य किंवा फ्रस्ट्रेशन येणं खूप स्वाभाविक आहे. पण खरं सांगू, हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. जेव्हा आपल्याला वाटतं की आपण तिथेच अडकलोय, तेव्हा खरं तर आपला मेंदू मिळालेल्या ज्ञानाचं दृढीकरण करत असतो. तो पुढच्या मोठ्या झेपेसाठी स्वतःला तयार करत असतो. एक प्रकारची विश्रांती घेत असतो. त्यामुळे या टप्प्यात अजिबात हार मानायची नसते. तर आज आपण मानवी मन कसं शिकतं याचा हा विलक्षण प्रवास पाहिला. पण जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न नक्कीच उरतो. जर प्रत्येकाच्या शिकण्याला एक नैसर्गिक मर्यादा किंवा लिमिट असेल, तर भविष्यात येणाऱ्या नवीन शिक्षण पद्धती मानवी मनाला या नैसर्गिक सीमा ओलांडायला कशी मदत करतील, हा प्रश्न नक्कीच कुतूहल निर्माण करणारा आहे. या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. ही बेसिक माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक आणि कमेंट जरूर करा. आणि आणखीनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करायला विसरू नका.